Hello everyone, welcome to my channel. This is Bharat Ovre. विद्यार्थी मित्रों, पहिल्या राऊंड मध्ये जो ऑप्शन फॉर्म आहे कसा भरायचा, कॉलेज कसे निवडायचे, कट ऑफ कोणता ठेवायचा, कट ऑफ कसे चेक करायचे याविषयी कसलीच माहिती पहिल्या राऊंड मध्ये विद्यार्थ्यांना नव्हती. बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झाले, काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झाले. त्यांनी घाबरून जायची गरज नाही. आजच्या व्हिडिओमध्ये सेकंड राऊंड कॅप राऊंड सेकंडची स्ट्रॅटर्जी कशी असेल, काय सावधानता बाळगायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिल्या राऊंडमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी CET-CELची जी वेबसाईट आहे त्यामध्ये 2023, 2024 आणि 2025 सालचे जे कॉलेजचे कट ऑफ होते ते कट ऑफ बघून विद्यार्थ्यांनी लिस्ट तयार केली आणि आपल्या पर्सेंटाईलनुसार त्यांनी ती कॉलेज ॲड केले आणि लिस्ट अपलोड केली. काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले, काही विद्यार्थ्यांना अलॉट झाले नाही. पण एवढं नक्की का ज्यांनी पहिली लिस्ट सर्वसमावेशक अशी बनवली त्यांना 100% पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉटमेंट झालेलीच आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येते. काही विद्यार्थी विचारतात की पहिल्या राऊंडमध्ये जी लिस्ट होती ती लिस्ट आम्ही त्याच्यामध्ये दुसऱ्या राऊंडला सुद्धा ठेवू शकतो का, किंवा नवीन लिस्ट बनवू शकतो का, किंवा त्याच्यामध्ये आणखी काही नवीन कॉलेज ॲड करू शकतो का. तर याचं उत्तर एकच आहे की तुम्ही संपूर्ण लिस्ट नव्यानं सुद्धा बनवू शकता, किंवा त्या लिस्टमधले काही कॉलेज कमी करू शकता, काही कॉलेज नव्यानं सुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता. महत्त्वाचं काय आहे की पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळालं त्या कॉलेजपेक्षा आणखी चांगलं कॉलेज कसं मिळेल याकडेच विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. बरेच विद्यार्थी सध्या कन्फ्यूज झाले आहे की बाबा व्हॅकन्ट सीट ह्या कॉलेजला एवढ्याच आहे, आमच्या कॅटेगरीच्या सीटच नाही. तर विद्यार्थ्यांनी व्हॅकन्ट सीटची काळजीच करू नये. व्हॅकन्ट सीट जर पाहिली तर तुम्ही आणखी जास्त कन्फ्यूज व्हा. म्हणून कन्फ्यूज होण्याची गरज असते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दुसऱ्या राऊंडची स्ट्रॅटर्जी कशी असायला पाहिजे. बघा, आपण सविस्तर असं बघू. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊ. अजय नावाचा विद्यार्थी आहे. ह्या विद्यार्थ्याला कॅप राऊंडला एक कॉलेज सीट अलॉट झाली. त्याला असं वाटतं की बाबा ठीक आहे, एवढी तर काही खास सीट नाही, एवढं कॉलेज एकदम काही चांगलं नाही, पण आपण ही सीट ॲक्सेप्ट करू आणि दुसऱ्या राऊंडला बेटरमेंट करू असं त्याला वाटते. म्हणून तो काय करतो, CET-CELच्या वेबसाईटवर 1000 रुपये ऑनलाईन फी भरून कॉलेज ॲक्सेप्ट करतो आणि सेकंड राऊंडला जातो. त्यामुळं पहिल्या राऊंडची त्याची सीट ही सिक्युअर आहे, सुरक्षित आहे ही सीट. दुसऱ्या राऊंडला गेला, 1000 रुपये त्यानं फी भरली, पहिल्या राऊंडची सीट त्याची सुरक्षित आहे. दुसऱ्या राऊंडला परत त्याला सीट, त्यानं ऑप्शन फॉर्म भरला आणि दुसऱ्या राऊंडला त्याला परत सीट लागली. त्यामुळे काय झालं की दुसऱ्या सीट लागल्यामुळं पहिल्या राऊंडची सीट ही त्याची ऑटोमॅटिक कॅन्सल झाली. इथं CET-CEL असं विचारत नाही तुम्हाला की बाबा पहिल्या राऊंडला पण तुला सीट अलॉट झाली, दुसऱ्या राऊंडला पण झाली, मग दोन पैकी कोणती ठेवू असं CET-CEL विचारत नाही. ही सीट CET-CEL ऑटोमॅटिक कॅन्सल करून टाकते पहिल्या राऊंडची. मग दुसऱ्या राऊंडची सीट त्याच्याकडे आहे, सिक्युअर आहे. त्यानंतर त्याला असं वाटतंय की बाबा ह्या कॉलेजपेक्षा आपल्याला आणखी चांगलं तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज भेटू शकते. मग तो काय करतो, परत बेटरमेंटला जातो तिसऱ्या राऊंडच्या बेटरमेंटसाठी. तिसऱ्या राऊंडच्या बेटरमेंटसाठी गेल्यानंतर त्याला तिसऱ्या राऊंडला सीट लागत नाही.
त्याला सीट लागत नाही, त्यामुळं त्याला दुसऱ्या राऊंडला जी सीट मिळालेली असते ती सीट त्याच्याकडे सुरक्षित आहे. घाबरण्याचं काही कारण नाही. इथपर्यंत समजलं. त्यानंतर तिसऱ्या राऊंड मध्ये त्याला सीट लागली नाही, पण दुसऱ्या राऊंडची सीट त्याची सुरक्षित आहे. पण त्याला असं वाटते आता एक शेवटचा राऊंड राहिला, या शेवटच्या राऊंड मध्ये आपण आणखी एक बेटरमेंट केलं पाहिजे. म्हणून तो काय करतो की चौथ्या राऊंडला परत बेटरमेंट करतो. चौथ्या राऊंडला बेटरमेंट केल्यानंतर चौथ्या राऊंडला त्याला परत सीट लागते. चौथ्या राऊंडला सीट लागल्यामुळं त्याला दुसऱ्या राऊंडला जी सीट होती ती सीट कॅन्सल होते. तिसऱ्या राऊंडला सीट अलॉट झाली नाही, चौथ्या राऊंडला सीट लागल्यामुळं दुसऱ्या राऊंडला मिळालेली सीट त्याची कॅन्सल झाली, ती सुरक्षित नाही. म्हणून आता चौथ्या राऊंड नंतर कुठलाच राऊंड नाही आणि बेटरमेंट पण करता येत नाही. म्हणून त्याला चौथ्या राऊंड मध्ये जे कॉलेज मिळालं ते कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन कन्फर्म करणे गरजेचे आहे. जर त्यानं ह्या राऊंड मध्ये ऍडमिशन घेतली नाही तर तो विद्यार्थी कॅप राऊंड प्रोसेस मधून आउट होऊ शकतो. मग त्याला जो इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणतो किंवा स्पॉट राऊंड याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी ह्या चार राऊंड पैकी कुठल्याही राऊंड मध्ये कॉलेज कसं मिळेल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या टाईपची कॉलेज लिस्ट बनवायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्र बघा, उदाहरणार्थ आता एक उदाहरण सांगतो. दुसऱ्या राऊंडची आणखी स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे की समजा एखाद्या विद्यार्थ्याला त्यानं पहिल्या राऊंड मध्ये 35 कॉलेजची लिस्ट अपलोड केली, त्यापैकी त्याला 25 नंबरचं कॉलेज अलॉट झालं. पण दुसऱ्या राऊंड मध्ये त्याला 25 नंबरच्या खालचे कॉलेज टाकण्याची गरज नाही. 25 नंबरच्या खालचे जे काही कॉलेज तू टाकेल ते चेक पण होणार नाही. पण असं नाही की समजा 25 नंबरच्या खाली आणखी PRCT किंवा PCCB असं कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये होतं आणि ते नजर चुकीनं राहून गेलं, तर ते कॉलेज तुम्ही ऍड पण करू शकता वरती. इथपर्यंत समजलं? बरं. आता बघा, बेटरमेंटचा अर्थ काय की तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये जे कॉलेज मिळालं त्यापेक्षा आणखी चांगलं कॉलेज प्राप्त करणे किंवा मिळवणे. आता बघा, कॅप राऊंड 2 चालू आहे. आजचा शेवटचा दिवस आहे आणि वेळ जवळपास संपत आलेली आहे, बरोबर. तर 7, 8, 9 ऑगस्ट 2026 ऑप्शन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. 10 आणि 11 ह्या 2 तारखेला CETच्या कार्यक्रमामध्ये काही नाही. पण 12 तारखेला 12 ऑगस्ट 2026 कॅप राऊंड 2 ची यादी प्रसिद्ध होईल. कोणतं कॉलेज मिळालं ते 12 तारखेला माहीत पडेल. त्यानंतर 13, 14, 15, 16, 17 ऑगस्ट 2026 हे जे 5 दिवस आहे, ह्या 5 दिवसामध्ये कॉलेजमध्ये जाऊन जे कॉलेज तुम्हाला मिळालं ते कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. ॲडमिशन कन्फर्म करायची आहे फी भरून आणि डॉक्युमेंट देऊन. पण ज्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा असं वाटते की नाही तिसऱ्या राऊंडला मला बेटरमेंट करायचं आहे, त्यांना ह्याच तारखेला ह्या 5 दिवसामध्ये आपल्या लॉगिंगमध्ये जाऊन बेटरमेंट ऑप्शन निवडायचा आहे आणि तिसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म त्यानंतर भरायचा आहे. विद्यार्थी मित्रो, ही जी माहिती होती ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती जी मी तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगितली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रामध्ये सुद्धा शेअर करा, कारण त्यांना पण माहिती मिळाली पाहिजे. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.